खरं म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ती माता असते, ती बहीण असते, ती मैत्रीण असते, ती कुणाची तरी अर्धांगिनी असते आणि तिला नेहमी वाटतं की मी माझ्या गोष्टी कुणाशी तरी बोलाव्या. परंतु ही महिला किंवा ही बहीण, ही आई फक्त चारचौघीतच बोलत राहते. पण चारचौघीत बोलण्यामुळं त्यांचा जो संवाद आहे, तो तिथपर्यंतच मर्यादित राहतो. ज्यावेळेस ती व्यासपीठावरून बोलायला लागते आणि ज्यावेळेस ती बोलत असते आणि समोरच्या बाजूला ज्यावेळेस ऐकत असतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती स्त्री ही बोलत असते. आणि अशी बोलणाऱ्या स्त्रिया आजकालच्या समाजामध्ये खूप कमी आहेत. आणि म्हणून स्त्रियांचे अनेक विषय आहेत. या विषयावरती बोलणं खूप महत्त्वाचं आहे. पण ते बोलणं चार चौघामध्ये असण्याऐवजी समोर येऊन समाजापुढं बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज प्रसार माध्यमाच्या या निमित्तानं आपल्यासोबत बोलण्यासाठी असे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, ज्या स्वतः भुहेवाडीच्या माजी सरपंच होत्या. त्याच पद्धतीनं त्या राज्यस्तरीय व्याख्यात्या म्हणून ओळखल्या जातात. एवढंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी लेख वाचवा या अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. तसेच महिला अध्यक्ष म्हणजे ज्यावेळेस राज्य अध्यक्ष महिला आघाडी सरपंच परिषद होती, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धडाडीनं काम केलं. त्यांची ओळखच मुळात शाळेचा सरपंच अशी ओळख आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या समोर येऊन निर्भीडपणानं स्त्रियांचे प्रश्न मांडतात. आणि मांडत असताना काय होतं की बऱ्याचदा सुचलेलं आणि साचलेलं हे खूप महत्त्वाचं असतं. ते सुचलेलं काही बोलत नाही. मनामध्ये ज्या काही साचलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मांडत आहेत. तर मी ज्यांची ओळख करून दिलेली आहे ती म्हणजे यशस्विनी महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा राणी बाळासाहेब पाटील या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट रीतीनं संवाद साधू आणि मनामध्ये जे साचले स्त्रियांविषयी ते त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार ताई. नमस्कार. खरं म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की सुचलेलं याच्यापेक्षा मनामध्ये साचलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्याविषयीच आपल्याला बोलायचं आहे. परंतु आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहात आणि विशेषतः यशस्विनी सबलीकरण फाउंडेशनच्या माध्यमातून हे करत आहात. मला एक जाणून घ्यायचं आहे की आपण स्वतः BCom आणि त्याच पद्धतीने MBA केलं. हे सगळं असताना ही वाट कशा पद्धतीनं आपण धुंडाळली? खरं तर तू म्हणताय तसं काही वेळेला ठरवलेलं आणि न ठरवता समोर आलेलं अशा ज्या गोष्टी असतात. सरपंचाचा हा प्रवास किंवा सामाजिक पातळीवर आज चाललेलं माझं लेख वाचवा अभियान हे थोडं न ठरवता पण वाटायला आलेलं अशा हिशोबामध्ये कॅल्क्युलेट करायला काय हरकत नाही. सरपंच पद माझ्याकडं आलं. ते सगळं काम करत असताना मग लक्षात आलं की सामाजिक पातळीवर महिलांची जी आजची अवस्था आहे ती कमी आहे. म्हणजे कामाच्या बाबतीत अशी नाही, ती संख्येच्या बाबतीत कमी आहे. अच्छा. आणि मग जेंडर इक्वॅलिटी किंवा स्त्री पुरुष समान असली पाहिजे, ती कर्माच्या भूमिकेतनं मोजायची का संख्येच्या आधी मोजायची. आणि मग कर्मावर काम करायचं झालं तर मी असं म्हणेन की त्याला काही मशीन्स त्या पातळीवर आपल्याला मत्तीला घेऊन, म्हणजे तुमच्याकडे उद्या चपात्या लाटायचं काम मी दिलं तर तुम्ही लगेच रोटी मेकर आणाल. कपडे धुवायचं दिलं तर मशीन लावाल. पण 1000 मुलांच्या पाठीमागे ॲन ॲव्हरेज 150 मुली कमी पडत आहेत. आणि कमी पडणाऱ्यांच्यासाठी कुठले मशीन येणार नाहीत. खरं तर त्या गॅपनंच माझ्या वाटचालीला सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. अच्छा. आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलात, अनेक स्त्रियांशी, अनेक तरुणींशी आपण संवाद साधला. नेमकं काय जाणवतंय तुम्हाला स्त्रियांच्या मनामध्ये? काय झाले सांगते. आता स्त्री जाणवते ती दाखवतेला भाग एक आहे, पण ती आतली जी आहे ती वाचणं फार महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे मुळात 2 गोष्टीवर मी बघितलं स्त्रीमध्ये, एक एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड. स्वतंत्रच्या बाबतीत विचार केला तर आम्हाला वाटतं की जी एज्युकेटेड स्त्री आहे, जिच्याकडं आर्थिक सक्षमता आहे, ती सेपर झोनमध्ये आहे वाटणं किंवा ती असणं दिसणं या भाग झाला. पण माझं स्वतःचं रीडिंग मी सांगते. म्हणजे अज्ञानात शहाणपण म्हणतो ना, तसं काही वेळेला 1-2 मिनटं असं वाटून जातं की ज्याला काहीच गोष्टी माहीत नाहीत ते फार सुखेन शांत आहे. म्हणजे आता थोडासा हा महिलांना आवडणारा विषय असू शकत नाही, पण आम्ही एक स्वातंत्र्याचा एक वेगळा हट्टास घेतला आणि तो घ्यायला पण पाहिजे. मला तो मुद्दा नाही की नको आहे मला स्वातंत्र्य पाहिजे,
ते राजकीय पटलावरचं असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक विषयातलं असेल, अर्थकारणातलं असेल, अजून काही जेवढे रस्ते असतील तर आम्हाला स्वातंत्र्याने जाता आलं पाहिजे. ही गोष्ट जरी खरी असली तर त्याचा अतिरेक किती करावा ह्या संदर्भातला थोडा विषय आजकाल हाताळलाच पाहिजे. ते तुम्हाला असं उदारमतवादी आहात, तुम्हाला असं वाटते की ताई बोलताय, महाराष्ट्रभर फिरताय, मी तुम्हाला एक गाडी देतो चांगली, ठीक आहे, इथपर्यंत मी स्वीकारू. पण उद्या तुम्ही देणारी वस्तू आहे, त्याला तुम्ही टर्म्स कंडिशन लावणार आहे, ती किती फिरवायची, कशी फिरवायची, कुठे फिरवायची. तुम्ही मला म्हणताय की तुम्ही ताई मी गाडी देतोय, पण एक मात्र आहे की ह्या गाडीला मी देतोय म्हणून ब्रेक देणार नाही, किती घ्यायची का. मला काही गोष्टीचे निर्बंध लावून घेणं म्हणजे मी मला स्वतःला फारच मागासले असणं किंवा माग ठेवतोय अशा काही माध्यमातून बघायला नको आहे. जर आपल्याला काही गोष्टीनं चटकाच बसणार असेल, भाजणार असेल, तर आपण त्याच्या किती धगीच्या, बरोबर, त्या उष्णतेच्या किती जवळ जायचंय, सानिध्यात जायचंय, हे आपण ठरवणं फार महत्वाचं. आणि तुम्ही जो प्रश्न केला तो फार चांगला आहे की महिला म्हणून महाराष्ट्रावर फिरत असताना तुम्हाला यातलं नेमकं काय दिसते. मला सरसकट सगळ्यांना असं एक वाटायला लागले की आम्ही इतक्या वर्ष ह्यातून थोडा अलिप्त पण असू कदाचित, आम्हाला त्या प्रक्रियेमध्ये आणू दिलं नाही. कोणत्या प्रक्रियेमध्ये? एक स्वातंत्र्याच्या असतील, मोकळेपणाच्या असतील, खुलेपणाच्या असेल, नाही का, सगळं काही करण्याच्या प्रक्रियेमध्ये. परंतु आता तर मुक्तपणाने सगळं बोललं जातं ना. अलीकडचा भाग झाला, पण आला तो नाविन्यच आहे आम्हाला. बरोबर आहे, म्हणजे मला अजून माहीतच नव्हतं काही गोष्टी, त्या आत्ता आल्यात, पसरल्यात एकदम. त्यामुळे आता वाटते कुठं कमीच नाहीत महिला, पण त्या आल्या ना मला, त्या फार दिवसानंतर आल्या. त्यामुळे मला ती किती खायचं आणि कसं पचवायचं कळेना. तर त्याचं ट्रेनिंग मी आधी पहिलं घ्यायला पाहिजे, त्याची मात्रा मला काय ते ठरवता आली. बरोबर, कारण ह्या मात्रेनंच मग माझं कुटुंब राहणार आहे. ही मात्रा माझी परफेक्ट ठरली तर समाज राहणार आहे, आणि मात्रा व्यवस्थित राहिली तर ती जरी जेंडरनं किंवा ती समान असली तर प्रजनन व्यवस्थेमधला ती फार महत्वाचा घटक आहे. बरोबर, एक व्यक्ती निर्मितीचं कार्य करायचं, ती व्यक्ती समाजाला चांगली करून द्यायची, हे फार महत्वपूर्ण काम निसर्गानं तिच्याकडे दिलं असेल. आणि निर्मितीचं कोरीव आखीव रेखीव काम करून ते समाजाला ते पिलू प्रदान करण्यासाठी तिची स्वतःची जडणघडण काय असली पाहिजे ह्याबद्दलचा विषय तिनं स्वतः हाताळणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच थोडंसं महिलांना असं वाटतं की आम्ही किती अडकायचं, काय करायचं. मला एक म्हणायचं की निसर्गानं ज्या आमचे भेद केलेत स्त्री आणि पुरुष, ह्याला छेद देऊन तिनं ओव्हरटेक करावं, ह्याच्यापेक्षा थोडासा तो एक मध्य अजूनही शोधणं गरजेचं आहे. ह्याला विकासाची पूर्ण परिभाषा आपण म्हणू शकत नाही आजच्या घडीला. तुम्ही आता म्हटलं की महिलांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बिघडण्याचा किंवा बदलण्याची कारणं काय असतील तर ती मात्रा आम्ही ठरवताना कुठंतरी म्हणजे आम्हाला ते मान्य करावं लागेल. त्याचं आम्हाला काहीतरी आता मेजरमेंट ठरवायला पाहिजे. त्यासाठी मग यशस्विनी महिला सबलीकरण फाउंडेशन त्यासाठी सुरू झालंय की त्याच्या मागची वेगळी काय भूमिका होती? आता ऍक्च्युली तो खारोटीचा वाटा, म्हणजे आता आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. अच्छा, एक साईडला एक बोर्ड लावून काम करावं, इथपर्यंतचा विषय मी एकटी ती काम करते म्हणजे सगळं होतंय असं पण होणार नाही. पण ती सबल असावी, सक्षम असावी, ह्या गोष्टी सुद्धा काही समाजामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या झाल्यात. नेमकं आपल्याला आधी ठरवलं पाहिजे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण म्हणायचं कुणाला. बरोबर, बरोबर, म्हणजे स्वयंसिद्ध असणं म्हणजे असा एक पायंडा पडलाय की मी पुरुष विरोधकच असायला पाहिजे. हे वादग्रस्त वाक्य होऊ शकतंय बरं का, पण मला असं एक बिंबवलं जातो, तू सबल आहेस, सक्षम आहेस, याच्या घरात तुझ्याकडे एक असा पुरुष आहे अक्कशिंग असणारा, आणि त्याला एकदा फाईट द्यायला तू शिकलीस म्हणजे सबल झालीस. ठीक आहे, पार्टनर आम्ही आहोत, पाकिट आमचं ओके व्हावं इथपर्यंतची वाटचाल, पण ती कुणाला डॅश न करता थोडीशी सौम्यतेनं झाली तर काय म्हणजे काय हरकत आहे. बरोबर, पण थोडंसं आजही घडीला असं वाटतंय की सबल आणि सक्षमीकरणाच्या ह्या वाटचालीमध्ये आम्ही तोडमोड जास्त करायला लागलो. अच्छा, आज जगाच्या सगळ्या देशांच्या एकूण इतिहासाचा विषय घेतला तर आपली परंपरा वेगळी आहे, वसावारसा वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे. आम्हाला योगायोगाने बाप माणसं जी भेटली ती फार दिग्गज आपण म्हणू, म्हणजे
जगाचं नेतृत्व करतील इतकी शहाणी आणि इतकी तत्पर आणि इतकी निष्ठावंत भेटलीत. अच्छा. आणि मग ह्या प्रवासामध्ये आम्ही त्या सगळ्यांच्या विचारांना गाडूनच, जुन्याला सगळं तिथल्या तिथं मोडूनच, अगदी तात्पुरत्या व्यवस्थेनं पुढं आणलेलं. त्याची प्रयोगात्मक सक्सेस विषय पण आम्हाला माहीत नाही. म्हणजे एखादा स्वातंत्र्य मी घेतला पुरा 100%, तर त्या स्वातंत्र्याचा पुन्हा एक 5-25 वर्षानंतर काय प्रयोग झालाय, बरोबर, त्याचे आमच्याकडे काही ठोकताळे नाहीत. दिसतंय तो पण स्वीकारलं घेतलं, पुढे गेलं, पण ते तापल्यावर फुटतंय, स्फोट होतोय वगैरे, ह्या काही गोष्टीचे ठोकताळे नसताना स्वीकारण्याच्या प्रवृत्तीचा जो म्हणजे प्रचंड अनुकरणवादी वृत्ती, त्याला मापच नाही. किती कुणाचं घ्यायचंच. आणि ते माझ्या कालस्थल परिस्थिती, कुटुंबाने माझ्या अर्थकरणाच्या बजेटच्या त्या सगळ्या हिशोबानं ओके आहे का, ह्याचा ताळमेळ न घालता. मग ताई, तुमच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण याची नेमकी व्याख्या काय मग तुम्हाला म्हणायची आहे? ऍक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू ना, म्हणजे परत एकदा म्हणायचं झालं तर महिला कोणत्या पातळीवर यशस्वी झाली म्हणजे यशस्वी होते, हे आधी आपल्याला काहीतरी ठरवायचं. बरोबर. 1-2 गोष्टी घेऊ. एक, ती कुटुंब वात्सल्य असणं किंवा सामाजिक पातळीवर काम करणारे असणं. बरोबर. कुटुंबात असून सामाजिक करणारी असेल, बरोबर, अशी पण एक असू शकते. बरोबर. पण मला सामाजिककडे जात असताना कुटुंबाला उद्ध्वस्तीकरण जायचं आहे आणि तिथं मी सबल आहे म्हणून सांगायचं आहे, हे धाडस. बरोबर. ह्याला तुम्ही पण शिक्का मारावा का मी सबल आहे का सक्षम आहे. म्हणजे काही पिल्लर 2-4 मोडायचे किंवा घरचा परपंच मोडायचा, दारात अंगणात मांडायचा. तर ह्या काहीतरी गोष्टी ठरल्या पाहिजेत. म्हणजे मला भौतिकतेच्या मूल्यांकनातून जे मेजरमेंट आज ठरले, म्हणजे हिचं एवढी सॅलरी आहे, एवढं पॅकेज आहे, एवढं अर्थकरण हिला जमवता येतंय, म्हणजे मी सबल, असं सरसकट आपला सगळ्यांचा एक विषय झालाय. पण ना मी घराकडे लक्ष देते आहे, ना मला पुरा सामाजिक आपली जी जुनी लोक आहेत त्यांचा मला आदर करणं, पुन्हा आणि संस्कृतीवर येऊया थोड्याफार. सगळ्याच जपाव्या असं मी म्हणत नाही. कर्मकांडाचे काही भाग आहेत त्याला बाजूला पण सोडा. विज्ञानाला पूरक पण हेल्थला पण ओके आहेत आणि एकूण कुटुंब व्यवस्थेला पूरक आहेत. अशा काही गोष्टी 2-4 बरोबर घेतल्या तर तुम्हाला कोणतरी फार पुरातन आहे असं म्हणून याची भीती नसली राहिली पाहिजे. सबल जर असेल तर त्याचं मला एका वाक्यात सांगायचं झालं तर त्याला शाण्याबरोबर पण व्यवस्थित जुळवता यायला पाहिजे आणि अडाण्याबरोबर तर त्याचं जमलंच पाहिजे. कारण त्याच्याकडे टॅक्ट आहे शिकलेल्याची, शहाणपणाची, ती शिक्का आहे. आणि मग शिकलेलं जर असं म्हणत असेल मला नाही बाबा जमत त्या अडाण्यांच्यात, तर मला म्हणायचंच नाही ते सबल आहे, मला म्हणायचंच नाही ते सक्षम आहे. पण अलीकडच्या काळामध्ये बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही बचत गटाकडे जातो त्यावेळेस महिला स्वावलंबी, महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, मग बचत गटांच्या या सगळ्या गोष्टींकडे, क्षेत्राकडे तुम्ही कसं बघताय मग? आता खरं तर ही फार मोठी ताकद आहे बरं का. हा विषय बोलायचा झाला तर आपल्याला म्हणजे वेळ किती जाणार काय ह्यावर विषय, पण फार मोठी ताकद आहे. महिला एकत्र येत आहेत, महिला एकत्र बसतायत, महिला एकत्र अर्थार्जनाच्या विषय घेऊन काम करतायत. आणि त्या कन्सेप्टच्या पाठीमागचा मूळ हेतू पण आहे की समविचारी, समगरजेच्या आणि समान माहोलच्या एकत्र येणं. बरोबर आहे. म्हणजे पण त्यांचं काहीतरी सोल्युशन बेस्ड असं काहीतरी नियोजन पाहिजे. म्हणजे एखादीला काहीतरी समस्या आली ते सोल्युशन व्हायला पाहिजे. एखादीला उद्योग निर्मितीचा विषय, तंत्रज्ञान सापडलं तर तो उत्क्रांती त्याची कशी होईल त्या संदर्भात सगळ्यांनी तिला हेल्प करणं, ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. पण दुर्दैवानं नावच बचत गटाचं तुम्ही आत्ता काढला म्हणून मला सांगायला वाईट वाटतं की आम्ही फक्त तो बिशी पॅटर्न टाईप वापरायला लागलो. चळवळ मोठी आहे पण वापर त्यामध्ये अजून त्यांना स्वतःचं करून घेताना थोड्याशा अडचणी आल्यात. पैसे गोळा करायचे, फोडायचे, एक पार्टी करायची. कुठल्याही कार्यक्रमाचा इव्हेंटला जात असताना एकसारख्या साड्या घालायच्या. परत त्याही संदर्भानं अजून म्हणजे त्या साड्यांवर मला दुःख नाही, रंगानं तुम्ही एकसारख्या व्हा, मला प्रॉब्लेम नाही आहे, पण अंतकरण पण तुमची एकसारखी रंगली पाहिजे. मग ती विचाराची चांगली असली पाहिजे. मी आजही म्हणायला लागलो की जशी तरुण मंडळांची गावागावात मंडळ तयार होत आहेत, त्यांचे विचार कसे लगेच पक्के होत आहेत, तशा आमच्या आयांची जिजाऊ मंडळ तयार होऊन देत. काही चुकीचं घडत असताना ते धमक त्यांच्यामध्ये येऊन दे. कोण चुकीचं करत असेल तर तेव्हा मात करणारी माझी ही बचत गटाची चळवळ व्हायला पाहिजे.
पार्टनर म्हणून तुम्ही मान्यच आहे, कारण ते घरात ती उठली तरच घर उठते, ती झोपेल तेव्हाच ते घर झोपते. इतकं तिच्या हातात काम आहे. त्या कामाची नुसती यादी जरी पुरुषांनी काढायची म्हटलं तरी शक्य नाही आहे. एवढी सक्षम असणारी महिला ज्या वेळेला बचत गटाच्या माध्यमातून काही ठराविकच कोशामध्ये अडकते, तेव्हा पण ती एक हातबलता मला सहाय्य करून जाते. आणि त्याच्याही पलीकडं म्हणजे मी आता पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधनं आले आहे म्हणून कदाचित पॉलिटिकल म्हणजे सरपंच म्हणून आम्ही पण त्यांच्या एवढ्या मोठ्या शक्तीला, ऊर्जेला, त्या दबावाला, दबाव गट मोठा आहे त्याला, अगदी आम्हाला कसा वापर करता घेऊन येईल, आम्ही त्यांना कसं फोडेन, आमच्या म्हणजे वोट बँकपर्यंत कसं आणीन, ह्या हिशोबाने जर आमची कॅल्क्युलेशन जर आम्ही घालत असू आणि आम्ही म्हणायला लागलोय की आम्ही निघालोय निवडून विकासाच्या त्या गादीपर्यंत, तिथं जाणार आहे, लोकांच्यासाठी विकास करणार आहे, हातातला विकास लोकांसाठी करता येतोय तो करायला आम्ही मागं पुढं म्हणजे तिथं कमी पडतोय. आणि तिथं जाऊन आम्हाला म्हणजे जाताना आम्ही तत्व कुठलं घेतलंय, तिला सबल करायची का विकलांग करून, आता त्याला शब्द मांडवलीच आहे, दुसरा विषय धरला, ती कशी कॅप्चर करायची आणि ती आपला कसा सगळा वापर आपल्या मतासाठी, आपल्या प्रचारासाठी, नाही का. म्हणजे काय अभिप्रेत तुम्हाला काय आहे? काय तर बचत गटातून म्हणतायत तिच्याकडे कशी ताकद मोठी आहे, पण बचत गटाचा वापर आम्ही लोकांनी ज्या केला तो मला वाटतंय मताच्या राजकारणामध्ये फार मोठ्या म्हणजे पद्धतीने ही एक वोट बँक आता तयार झाली 100%. हा असा कुणी माझ्या ह्या प्रसारानंतर कुणी म्हणायचं पण कारण नाही की आम्ही असा नाही वापर केला. 100% व्हायला नको असं माझं कारण. तुम्ही त्यांना चांगले विचार देऊन तुम्हाला सबल करता येते का, सबलीकरण त्यांचं स्वयंपूर्ण करता येते का, त्यांची क्षमता बांधणी करता येते का, त्यांच्या स्किल डेव्हलप करून तिथल्या कालस्थल परिस्थितीनुसार त्यांच्या संसाधनाला काय उपलब्धता करून तिथली रोजगाराचा प्रश्न असेल, तिच्या हेल्थचा प्रश्न असेल, तिच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये काय आपल्याला परिवर्तन करता येते का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. पण जसं आपण एक नाही समजा आपण तुर्तास असं धरू की एक नाही राजकीय लोकांनी जर त्यांचा उपयोग करून एक वोट बँक म्हणून जर करत असेल तर दुसरी बाजू ही बघावी लागेल ना की आत्ता जे माझे आया बहिणी ज्या आहेत महिला बचत गटामध्ये आहेत त्या फक्त मग लोणची, पापड, कुरडया एवढ्यापुरतीच सीमित आहेत. त्यांनी वेगवेगळी क्षितिजे शोधायला नकोत का? हा तर भाग आहेच, कारण विजन मी तर बघा चुलीपासून उठले सभागृहामध्ये बसली, महिला म्हणून आपली बाजू मला कमीच कळते, पण जादा कळणाऱ्याने आम्हाला काही ती दाखवायला तर पाहिजे का नको. बरोबर. तुम्ही आम्हाला दाखवतानाच तुमचं एवढंच आहे, तुम्ही टाकीच्या आत नेतच नाही पिक्चर बघायला, बाहेरची चित्र दाखवून म्हणताय की आता तुम्हाला पिक्चर दिसला चला. हा म्हणजे साधं उदाहरण, आम्हाला माहित नाही आत मोठा पडदा आहे, तिथं 3 तास छान म्हणजे एखादं चित्रपट दाखवला जातो, मला नॉलेज नाही आहे थिएटरचं आतलं, आणि बाहेरले सगळे ते बघून झाल्यावर मला तुम्ही सांगताय की हे एवढंच असते बरं का, मी तेवढ्यावरच राहते, कुणाचा दोष आहे? हा पण एक भाग आहे. ठीक आहे, मलाही सर्चिंग करता आलं पाहिजे. आता मोबाईल माझ्या हातात आला, मीडिया माझ्याकडे आली, वेगवेगळ्या विषयांना माझं डिस्कशन व्हायला पाहिजे, पण मी पण अशी आहे की एका समूहाच्या ठिकाणी गेल्यानंतर शेल कुठं लागला, साडी काय घेतलीस, माहेरासून काय आणलंस, सासू काय म्हणते, नंदचं काय चाललंय, ह्याच्या पलीकडे माझी पण परिभाषा जाईना झाली. त्यामुळे मला वाचन संस्कृतीचा विषय हातात घ्यायला पाहिजे, काही सक्सेस स्टोऱ्या वाचल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये रिसर्च केला पाहिजे, आणि मार्केटिंग कसं करता येईल ह्या संदर्भानं पण मला काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. पण ताई प्रश्न मांडणं खूप सोपं असतं. एखादी गोष्ट एखाद्या समाजामध्ये असतील तर ते प्रश्न मांडायला खूप जण धावून येतात, परंतु त्याचं उत्तर सोल्युशन आपण म्हणतात त्या पद्धतीनं ते काढणारे कमी जण आहेत. मग आता हे प्रश्न आपण मांडतात, मग त्याचं सोल्युशन काय आहे? म्हणजे यशस्वीनी महिला सबलीकरणाच्या माध्यमातून असू दे किंवा आपण लेख वाचवा अभियान असू दे, याच्यातून सोल्युशन तुम्हाला काही दिसतंय का? खरं सांगू ना, सोल्युशन हा भाग ज्याच्या त्याच्या पातळीवर त्यानं शोधला पाहिजे ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी त्याच्यापेक्षा हायर अथॉरिटी जी आहे, मग आपल्याकडे आता सत्ताधारी कुटुंब व्यवस्था कुठे आली याच्यामध्ये? मग 2 गोष्टी सांगतो की ज्याच्या त्यांना शोधायचं आहे तिथे एक आलं, आणि वरच्या पातळीवर असणारे राजकीय व्यवस्थेतून येणारा स्तोत्रांचा विषय बघू आपण, आणि तिसरा विषय तू म्हणताय कुटुंब व्यवस्था. आता ह्यामधून तिला बाहेर काढायची असेल तर तुमच्या संधारण मनाचं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय की
महिला आणि पुरुष एकत्र आणि हम्म. समान असले पाहिजे. हम्म. पण तुम्हाला उद्या साधा कब्बत चहा तिला करून द्यायचं जमत नाही. इसकटलेला पेपर म्हणजे अगदी व्यवस्थित ठेवता येत नाही. ग्लासभर पाणी घेऊन टेबलवर बसता पण येत नाही. आणि तुम्ही म्हणताय तेन तो काय असला पाहिजे, समान असला पाहिजे. ठीक आहे, पहिली एक अर्थकारण शेतीवर अवलंबून होतं. तुम्ही हेवी काम करत होता, आल्यानंतर आम्हाला ते पाणी द्यायला पाहिजे, तुम्हाला जेवायला वाढायला पाहिजे, दळायला पाहिजे, ती भाकरी पीठ करणं मळणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता थोडं त्या सगळ्या बदल झाले. हां, म्हणजे शेती स्वरूपातनं आपण नोकरी ह्या व्यवसाय किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये आलो. म्हणजे जसं तिथले काबाड कष्टाचा थोडासा विषय एका ऑफिस वर्कमध्ये जर पुरुषाचा कन्वर्ट झाला असेल, मग तिच्याकडं पण आपण त्या अपेक्षा ज्या आहेत ती पण तुमच्याबरोबर बाहेर पडायला लागली. मग तिनं मात्र पगार आणि बिनपगार अशा 2 ड्युट्या का कराव्या? इमान इतबारे करते ती. ऑफिसमधून सुटल्यानंतर माझ्या प्रचंड माऊल्यांना तुम्हाला असते संध्याकाळी एखादी थाप लावून वेळ काढता येतो, आज येत नाही वेळ झाला, पण मात्र तिला मात्र जाताना तर भाजी काय घ्यायची, फोडणी काय टाकायची, लेकराला काय द्यायचं, नवऱ्याला काय वाढायचं, आणि उद्या माझ्या डब्याला घेऊन काय यायचं, ह्यावर तिचं वर्किंग होते. मी फक्त एका वर्गावर बोलते बरं का त्या नोकरीच्या. अजून त्याच्यावरच्या समस्यावाल्या लय वेगळ्या आहेत विषय, आपला आवाकाच एवढा आहे. तर मग मला असं थोडंसं वाटते की तुम्ही म्हणताय तसं समस्या सोल्युशन हा विषय फार मोठ्या हेवी टूल्सनं सुटणारा नाही आहे, तो नंतरचा भाग आहे. पण हळूहळू तुम्ही करू शकताय ना ह्या गोष्टी. तिथंच आमची तयारी नाही. आम्ही म्हणायचो की नुसतं महिलांच्यासाठी भाषणं देत आहेत, काय करत नाहीत, ते राहून दे त्यांचं, तिने आमच्यापर्यंत पोचायचं नाही पोचायचं नंतरच बघू. इथं तुम्ही तिला माणूस म्हणून किती बघताय, समान राहून दे, किमान माणूस म्हणून तिच्याकडे निकोप दृष्टीनं बघण्याचा एक आपला विषय कुठंतरी हाती लागायला पाहिजे की नाही, तो नाही लागत. नाही, वाईट वाटते ना. ते इतकी वर्ष आपण काम करीत आहात, महिलांचे हे अनेक प्रश्न आहेत आणि इतक्या परखडपणाने तुम्ही बोलतात, कधी त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा? आता तो निराशा कधी आली? बाहेरून होत नाही, पण स्वतःसाठी होत. पण तुम्हाला काय सांगू ना, सबल आणि सक्षमीकरण हा विषय बाहेर सांगत असताना तो तेवढाच कुटुंब व्यवस्थेवर यशस्वी असतो असा विषय नाही आहे. राणी पाटील जरी महाराष्ट्रामध्ये सबलीकरणाचा, सक्षमीकरणाचा आणि सरपंचाचा अगदी चांगलं नेतृत्व म्हणून शिक्का जो आहे, योगायोगानं असेल, कदाचित तेवढ्या कृती आहेत नाहीत मला माहीत नाही, पण परत पाटलांच्या घरात जात असताना त्या चपला बाहेर काढून पदर खोचून आत जावं लागतं. ही व्यासपीठं हाताळत असताना भाकरीच्या पिठामध्ये हात घालून परत एकदा ते सुद्धा कसं पीठ आहे हे बघताना, म्हणजे ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ते सुटत नाही. त्यामुळे हा संघर्ष आहेच. ज्या वेळेला तुम्ही महिला म्हणून काम करत असताना, आता जी आजच्या घडीला जी महिला आहे ना, ती ह्यामध्ये फार अडकली आहे. तिला 2 गोष्टीचा फार मोठा त्रास होतोय. मी बघितलं तिची कसरत आहे. मी सरपंच म्हणून काम केले आणि माझे मिस्टर असं गृहीत धरा, ते सरपंच असते असं गृहीत धरा. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगतो ते ह्याच पटलावर. मी काम करून घरात गेली, मला करायचं आहे, थोडंसं खायचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता उलटं धरू आपण, साहेब सरपंच आहेत, काम करून घरी आले, त्यांना तसंच आपल्या आपण खायचं आहे, वाढलेलं खायचं आहे. बरोबर, मी म्हणू शकत नाही की मी आलोय आज सरपंच की करून 1-2 माणसं माझ्याबरोबर आहे, जेवण करून ठेवा. पण तिकडून मला मात्र आदेश येऊ शकतो नाही का, हा मी आज दिवसभर काम करून आले सरपंचकीचं, काय ते माझ्याबरोबर 2-3 येणार आहेत, जेवणाची व्यवस्था लावा. ते सरपंच नसून देत तरी पण ती व्यवस्था लावायला पाहिजे. आमच्यातला हा जो बदल आहे ना, आता माझ्यासारखा ठीक आहे, माझं बॅकग्राऊंड चांगलं आहे, कदाचित काही वेळेला फोडणी माहीत नसताना पण मला खायला मिळतं, हे देवाची किंवा ते ईश्वराची निसर्गाची कृपा आहे. म्हणून मी तशी आहे म्हणून सगळ्याच महाराष्ट्रातल्या माझ्या त्या सगळ्या माऊल्या तशा आहेत मी म्हणत नाही. मला त्यांच्या वेदना दिसत आहेत त्यावेळेला. तर एका पटलावर तिला परफॉर्मन्स दाखवायला तुम्ही सांगत जर असाल तर एका ठिकाणी तिला थोडी सूट पण द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा माझा अजूनही तुम्ही आम्हाला समान म्हणताय, सगळं दिलंय म्हणताय, पण बरीच अशी फील्ड आहेत तिथं आम्हीची निसर्गाने दिलेली कोत थोडी कमी आहे. म्हणजे मला काही उचलायचं झालं तर तुमच्यापेक्षा ताकद कमी आहे. म्हणजे त्या ठीक आहेत, काही 10-20 महिला माझ्या एका वरच्या पातीवर असतील, त्या इक्वलंट ताकद पॉवर तुमच्या एवढी डेव्हलप केली असेल. 90% भाग बोलूया आपण, बहुतांशांचं
प्रतिनिधित्व म्हणून. जे मला सिलेंडर टाकी जर असेल हम्म. तर एक कोणतरी ॲडमध्ये धावती, आम्हाला कोणाची गरज नाही अशी ती टाक 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 जिन्यावनं जाते. म्हणजे त्या काही सगळ्या महिला नाहीत. मला अजूनही वाटच बघावी हम्म. लागते की आत कशी तर बरोबर. वडत कोणतरी येईल का नेईल का. याचा अर्थ आम्हाला कुठंतरी मान्य करावं लागेल की निसर्गानं ताकदीच्या बाबतीत तुम्हाला काय केलेलं आहे, भक्कम दिलेलं आहे. मग असं वाटतं की एखादी एवढी जर तुम्हाला त्याच्याकडं आलेली, निसर्गाकडं आलेली कृपा आहे आणि वापराय मात्र आम्हाला ज्यादा लावताय, हम्म. मग तुमची ती गंजायसाठी का ठेवताय? हम्म. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ताई, एक कारण- शेवटचाच प्रश्न. आता बऱ्याच गोष्टींवरती बोलण्यासारखं आहे. महिलांचे बरेच प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण या गोष्टीवरती निश्चित बोलू. परंतु या जे काही प्रश्न मांडलेत, ह्या सगळ्या जिथं आपण एका टप्प्यावरती आहोत, तिथून या सगळ्या गोष्टींना तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघताय की या सगळ्या गोष्टी अवतीभोवती असल्यामुळे एक नकारात्मकता दिसून येते? नाही, आता कसं झालंय सांगतो तुम्हाला. सकारात्मक नकारात्मक ही दोन्हीनं भरलेला समाज आहे. पण तुम्ही ठरवायचं आहे काम कुठल्यावर करायचं आहे. हम्म. हम्म. मी नुसत्याच समस्या राजकारण बाद आहे, हम्म. समाजकारण बाद आहे, हम्म. पहिला स्वातंत्र्य बाद आहे असं हम्म. म्हणून पण पुढे जाण्यात अर्थ नाही. ठीक आहे, खराब आहे तिथं स्वच्छता करू, हम्म. पण चांगलं व्हायला लागले हे मान्य अच्छा. करायला पाहिजे. हे मान्य करावं मान्य लागेल. करायला पाहिजे. मला बदल म्हटला काय जाणवते. माझ्या आईनं अजून गिरणच बघितलेली नाही. हम्म. कारण एक पाटील फॅमिलीतला हम्म. पायंडा किंवा ते हम्म. आपण घोषा, म्हणजे तिला अजून गावातली गिरण कशी असते किंवा माझ्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे तो काय माहोल पुढं असतो, व्यासपीठ हम्म. काय असते, भाषणं काय असतात, ह्याच्यापेक्षा आम्हाला आज महाराष्ट्र बघायला मिळतोय ना. हम्म. बदल आहेच ना. हम्म. कुठं तर कबूल पण करायला पाहिजे. अच्छा. म्हणजे हा स्वीकारला पाहिजे. अच्छा. पण तो बदल स्वीकारत असताना माझा मात्र महिलांना कळकळीची विनंती आहे. डोळ्याची कक्षा नाही का, आपले कुवत, हम्म. आपलं पचनी, हम्म. काय सवय आपल्या बॉडीला, हम्म. खरंच आपण उंच टाचं चप्पल गाठलं तर तो खरंच प्लॅटफॉर्म तसा आहे का. हम्म. मी गाठले बघून तिकडलं लांबचं आणि इथं मग तर मुरमातनं चालायचं आहे हम्म. खड्ड्यातनं, तर आपलं काय नेमकं होईल हम्म. ह्याचा तेवढा बुद्धीनं विचार करावा इतका आपल्याला देवानं काय दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे इतर प्राण्यापेक्षा, तर त्याचा वापर पण झाला पाहिजे. तर एकंदरीतच ताई, सगळ्या गोष्टींवरती आपण निर्भीडपणानं रोखठोक बोललात. एखादं कोणीतरी असं म्हटलेलं आहे की मी लिहितो म्हणजे, तो खरं म्हणजे कवी आहे, मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्यात डोळे देतो आहे. थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून आणि त्यांची थोडीशी माफी मागून असं म्हणायला पाहिजे की मी बोलतो आहे म्हणजे थोडीशी निर्भय होते आहे आणि या जगास पाहण्यात डोळे देते आहे. तर आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपण काम करतायत, समाजाला एक नवीन दृष्टी देण्याचा आपण प्रयत्न करतायत, त्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये स्त्रीचं हे जे विश्व आहे, त्या विश्वामधल्या अनेक अंतरंग एका वेगळ्या पद्धतीनं उलगडून आपण या प्रसारमाध्यमावरती दाखवायला अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण वेळ दिलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.